सकाळी उठलो आणि गोठ्यातील काम उरकलं आणि किटली उचलली आणि निघालो दूध घालायला. तितक्यातच आपल्याला भेटले पारोशे पाटील. पारोशे पाटलांना बाय केला आणि आलो डेअरीत. डेअरीत आलो तर आपल्याला भेटले उदयप्पा. उदयप्पांनी 4 गोष्टी सांगितल्या, त्या आपण ऐकल्या आणि आलो घरी. नाश्ता केला, गाडी काढली आणि गेलो आपण वैरणीला. वैरण काढली आणि आलो गोठ्यावर आलो तर दूध काढायची मशीन झालेली खूप खराब. तिला घेतली धुवून. तितक्यात आले डॉक्टर लंपीची लस टोचायला गुरांना. सगळ्या आळीतल्या गुरांना लस टोचली आणि आलो भारतचं खत टाकाय आलो. भारतनं पोतं डोक्यावर घेतलं आणि आलो त्याच्या वावरात आलो. कुणालने बुंदी 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 करत खत टाकलं तरी शेवट खत कमीच पडलं. एवढं टाकायचं असतं मग नाही कळत. सांगितलं ना अजून एक पोतं. खत टाकून झालं. तितक्यात आला पाऊस आला, त्यामुळे वाट झाली घसरटी. त्यामुळे कुणाल म्हणला असली वाट असेल तर वावर ऐकून टाक. आणि पाऊस आल्यामुळे भारत झाला खुश. तिथून आपण आलो घरी आलो की भारतमधला आपल्याला जायचे वडापाव खायला. त्यामुळे हातपाय तोंड धुतले आणि निघालो. आणि त्यात ही चालू झाली यांची मस्ती. तिथून आलो, गाडी काढून आलो माळ्याच्या वाडीवर. तर मामा काढत होता गरम गरम वडे काढले की घेतले. भारतचा एक वडा खाऊन होस्तवर कुणाल भाऊंनी 2 वडापावचा मुरडा पाडला. आणि मग आलो आम्ही बँकेत आलो, पण बँकेतलं काय काम झालंच नाही. त्यामुळे मग